प्रश्न पहिला, 50.027 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यामधला फरक किती? मग आता फरक काढायचा असेल तर उचलायचा आम्हाला 50.027. कोणाच्या स्थानिक किमतीमधला फरक काढायचा आणि दर्शनी किमती 7च्या. मग आता सांगा, दर्शनी किंमत मोठी आहे म्हणून उचला जशी तशी लिहा 7. मग आता इथं पुन्हा 7ची स्थानिक किंमत किती आहे सांगा? पॉइंट आहे, याला शून्य समजायचा, 0 पॉइंट घ्यायचा. किती अंक दिसतात तुम्हाला? 2. याचे 2 शून्य घ्या आणि 7 जसे तसे लिहा. ही झाली याची स्थानिक किंमत. आणि यांचा काढायचा फरक, पॉइंटच्या पुढे 3 अंक आहे म्हणून हे 3 शून्य खरं भरून घ्या. समजलं का? तर मग आता करा यांची वजाबाकी. 10 मधून 7 गेले किती राहिले? 3. हातचा उप द्या. 10 मधून 1 गेला 9. हातचा उप द्या. 10 मधून 1 गेला 9. हातचा उप द्या. 7 मधून 1 गेला 6. इथं पॉइंट देऊन टाका. म्हणजे 6.993 हे उत्तर आलेलं आहे. गणित समजलं का? असं स्वस्त बसू नका मैताला आल्यासारखं. मी जिवंत आहे अजून, गचकलो नाही. मला तर असं वाटतंय कधी कधी ही काय भानगडी इथं. ये पुढे ये. सगळ्यांनी आवाज काढायचा आहे. मेंदूच्या नसा मोकळ्या सोडायच्या. आवाज हा मोकळा सोडायचा. टेन्शन मध्ये राहायचं नाही. जो टेन्शन मध्ये राग द्वेष मत्सर कपट नीती ज्याच्या अंगी आहे त्यांची ही बात नाही. समजलं का? याच्यासाठी लागतं मन शांत, आवाज मोकळा सोडायचा. तर तुमचा खणखणीत आवाज आला पाहिजे. .019 या संख्येतील एक या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती? आता तुम्हाला गणित समजणार. 28.019 यामधील एक या अंकाची स्थानिक किंमत दर्शनी किंमत. पहिलं काय लिहायचं आम्हाला? दर्शनी किंमत. दर्शनी किंमत किती आहे सांगा? 1 आहे इथं. त्याच्यानंतर स्थानिक किंमत काढायची. तर स्थानिक किंमत किती आहे सांगा? 0 पॉइंट किती अंक आहे पुढे पहा? 0 1. समजलं? 1 जसा तसा लिहिला स्थानिक किंमतीच्या बाबतीत. त्याच्या डाव्या साईडनं 0 अंक आहे तर 0 घेतलाय आणि पॉइंट आहे आणि पॉइंटच्या डाव्या साईडनं 28 ऐवजी 0 घ्यायचा. तुम्हाला वाटलं 2 शून्य घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका. तर मग आता इथं घरं भरून घ्यायचे. पॉइंटच्या पुढे 2 अंक आहे, 2 शून्य लिहा. घरदारा भरून घेतले. यांची काय करायची? वजाबाकी. फरक म्हणजेच काय? वजाबाकी. लक्ष दे ना, तुम्ही बायको करते नीट बैस. पिक्चरला बसला तुमचं इथं, नीट बैस. 10 मधून 1 गेला किती राहिले सांगा? 9. हातचा वापर द्या. 0 1 1. 10 मधून 1 गेला 9. हा पॉइंट द्या. हा हातचा वापर द्या. 1 मधून 1 गेला 0. फरक किती आला सांगा? 0.99. व्यवस्थित बसा. कानं ओढत बसू नको. पहिलेच व्यायाम कर घरी. काय कानं गच ओढून घ्यायचे असे. इथं ओढतो, इथं थोडा आळस आला इकडून कान ओढतो, तिकडून कान ओढतो, मोकळं होतं. मला माहितीये. म्हणजे इकडे लक्ष नाही तू. हा पुढं 22.1215 या दशांश अपूर्णांकातील एक या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 22.1215 असे लिहायचे. जोडी जोडून लिहायचे म्हणजे अंक चुकत नाही. ते लाखामध्ये आणि हजारामध्ये म्हणत का अंक चुकण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे जोडी जोडीनं म्हणायचे आणि लिहायचे. तर पुढे सांगा, एक या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? फक्त आम्हाला स्थानिक किमतीमधला सांगितलं, दर्शनी किमतीमधला नाही. तर मग आता इथं तुम्हाला डाव्या साईडचा 1 आणि उजव्या साईडचा 1. डाव्या साईडची 1 ची किंमत स्थानिक किंमत जास्त असते, उजव्या साईडची स्थानिक किंमत कमी असते. सांगा मग, डाव्या साईडची 1 ची स्थानिक किंमत 0.1. उजव्या साईडची किती तुम्हाला अंक दिसतात? 2. 2 0 1. ही उजव्या स्थानची झाली 1 ची स्थानिक किंमत. आता घरदारा भरून घ्या. आता फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करा. सांगा, 10 मधून 1 गेला 9. हातचा वापस द्या. 10 मधून 1 गेला 9. हातचा वापस द्या. 1 मधून 1 गेला 0. पॉइंट 0 मधून 0 गेला 0 म्हणजे 0.099 हा फरक आहे. किती नंबर? बॉम्बला ना? 2 नंबर. 89.239 या दशांश अपूर्णांकातील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक किती?
कोणाचा फरक काढायचा रे तो मा लक्ष कुठे हा लक्ष दे इकडं 89.239 कोणाच्या 9च्या स्थानिक किमतीमधला फरक डाव्या साईडच्या 9ची स्थानिक किंमत जास्त आहे आणि उजव्या साईडच्या 9ची स्थानिक किंमत कमी आहे मग या 9ची स्थानिक किंमत किती 9 आहे लक्षात घ्यायचंय कारण दशांश अपूर्णांकाच्या डाव्या साईडच्या संख्या पूर्णांक संख्या असतात उजव्या साईडच्या दशांश अपूर्णांक संख्या असतात मग चला उजव्या साईडच्या 9ची स्थानिक किंमत सांगा 0 पॉइंट किती अंक दिसतात तुम्हाला 2 0 आणि हे 9 लिहायचे घर या ठिकाणी भरून घ्या घेतले भरून यांचा फरक म्हणजेच काय वजाबाकी 10 मधून 9 गेला किती राहिला 1 हातचा उपद्या 10 मधून 1 गेला 9 हातचा उपद्या 10 मधून 1 गेला 9 पॉइंटचे पॉइंट हातचा उपद्या 0 ने 1 1 9 मधून 1 गेला किती राहिले 8 म्हणजे उत्तर किती आलं सांगा 8.991 असा या ठिकाणी फरक आला हे गणिताचं टेन्शन थोडंसं कमी झालं आता गणित एकदम सोपे आलं तुमच्या लक्षात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही 5 स्टार 22 स्टार 6 प्रश्न पहा 5 स्टार 22 स्टार 6 या 6 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक किती आहे 49,950 आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल ते तुम्हाला सांगितलेलं आहे फरकामधले पाहायचं त्या संख्या आणि डाव्या साईडचे कोणते 4 आहे 4च्या ऐवजी किती घ्यायचे 5 झालं उत्तर समजलं नसेल समजलं या ठिकाणी 5 ठेवा या ठिकाणी 5 ठेवा यांची वजाबाकी काढून तेवढा फरक आला पाहिजे सांगा मग 5च्या पुढे किती अंक आहे 4 लिहिले 4 0 या 5च्या पुढे 1 आहे म्हणजे 5ची स्थानिक किंमत 50 या 5ची स्थानिक किंमत 5 व 4 0 या 5ची स्थानिक किंमत 5 वर 1 0 आता यांचा फरक म्हणजेच काय वजाबाकी 0 लिहा 10 मधून 5 गेले किती राहिले 5 हातचा उपद्या 10 मधून 1 गेला 9 हातचा उपद्या 50 मधून 1 गेला किती राहिले 49 उत्तर आलं 49 95 0 49 95 0 म्हणून या ठिकाणी सांगा स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे 5 समजलं का तर एवढं समजलं असेल तर सगळ्या गणिताला असं घेण्याची आवश्यकता नाही तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करा वाटल्यास फटकन उत्तर सांगायचं हा पाहता क्षणी किती उत्तर आलं सांगा किती मग आता कसं आलं बघा 3 स्टार 3 डबल स्टार प्रश्नाकडे लक्ष दे 3 डबल स्टार 87 या 5 अंकी संख्या स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक किती आहे 900 आहे तर स्टारच्या जागी असलेला अंक कोणता मग आता 9च्या ऐवजी किती घेतो आपण 10 10च्या ऐवजी किती 1 म्हणून इथं उत्तर 1 आहे करून पहा 34.543 या संख्येतील 5च्या डावीकडील असलेल्या 4ची स्थानिक किंमत ही 5च्या उजवीकडे असलेल्या 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे एकदम गणित सोपं आहे काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही गणिताच्या बाबतीत टेन्शन सोडून द्यायचं फक्त आम्हाला येणं काय महत्वाचं आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याप्रमाणे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इतक्या गोष्टी आल्या त्याच्यानंतर आम्हाला लसावी मसावी आला त्याच्यानंतर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार चिन्हाचा उपयोग आणि पदावली चालवणे पक्षांतर पद्धती इतक्या बेसिक स्वरूपाच्या तुम्ही गोष्टी पक्क्या करायच्या गणित एकदम तुमचं पक्क होत आहे कसल्याही प्रकारचं गणित असतं तर तुम्हाला सोडवता येतो तर मग सांगा 34.543 काय म्हणलं 5च्या डावीकडे असलेल्या 4ची स्थानिक किंमत 5च्या डावीकडे किती आहे 4 किती आहे 4 आहे 4ची स्थानिक किंमत 4 कारण पॉईंटच्या डाव्या साईडनं पूर्णांक संख्या आहे त्याच्यानंतर 5च्या उजवीकडे 4ची स्थानिक किंमत 5च्या उजवीकडे 4ची स्थानिक किंमत किती सांगा 0.04 असे आहे का नाही इथं म्हणून या ठिकाणी काय करायचं आता लिहित असताना व्यवस्थित लिहूया सांगा 5च्या डावीकडे 4ची स्थानिक किंमत 4 आता ही म्हणजे काय बरोबर त्याच्यानंतर कोणत्या 5च्या उजवीकडे असलेली 4ची स्थानिक किंमत
0.04 च्या म्हणजे काय गुणिला किती पट म्हणजे काय यक्स मग आता गुणिला 0.04 इथे काय होईल भागीला 0.04 तर मग आता 4/4 जसे तसे लिहायचे पॉईंटच्या पुढे 2 अंक एकावर 2 0 ते 4 1 4 4 1 4 कटले 100 1 100 म्हणून या ठिकाणी x बरोबर किती आले सांगा 100 समजलं 135.651 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे 135.651 लिहिले 3 या अंकाची स्थानिक किंमत 3 ची स्थानिक किंमत किती आहे 30 पॉईंटच्या डाव्या साईडच्या संख्या पूर्णांक संख्या असतात 3 ची स्थानिक किंमत 30 बरोबर पुढे काय म्हणलं 6 ची स्थानिक किंमत 0. किती 6 स्थानिक किमतीच्या च्या म्हणजे काय गुणिला किती पट म्हणजे काय यक्स गुणिला 0.6 आहे तर काय होईल भागीला 0.6 बिंदास काय लिहायचं सांगा 30/6 पॉईंटच्या पुढे एक अंकावरून एकावर 1 0 6 1 6 6 5 30 10 5 50 म्हणून x बरोबर किती सांगा 50 समजू राहिले का अवघड चाललंय जास्त गणित घेतोय म्हणून बोर वाटू देऊ नका कारण हे गणित आपल्याला काय होतं संख्या चॅप्टरचे गणित थोडेसे आहे नाकारता येणार नाही पण त्या गणितामध्ये जर विचारलं तुम्हाला माहिती आहे पुणे शहर पोलीसला अलीकडचे चॅप्टर विचारले सोपी म्हणून आमचे मुळात सगळ्याचे सगळे प्रश्न झालेले असावेत आणि सर्वच्या सर्व गणितामध्ये प्रश्न माहिती असावेत तर असंही गणित बुद्धिमापन मराठी व्याकरण पैकीच्या पैकी मार्क घेतले जातात जीके मध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क घेतले जातात चालू घडामोडीमध्ये एखादा आधा मार्क चालले जातो फक्त पण तुम्हाला त्याचा काय करावं लागेल सराव करावा लागेल माझं शिकवणं एक पट असेल 2.5 पावणे 3 महिन्यामध्ये आणि तुमची प्रॅक्टिस तुमच्या रिव्हिजन 8 आलेच पाहिजेत 8 पट याच्यामध्ये तडजोड करायचीच नाही तर लग्नाचे कार्यक्रम जावळाचे कार्यक्रम भांडरे खाली गेले तर तुमचा भांडरा झाल्याशिवाय राहणार नाही ध्यानात घ्या ज्याला या क्षेत्रामध्ये जायचंय लवकरात लवकर आणि स्वतःचा उद्धार करायचा असेल काय दैवावर विश्वास ठेवून वागू नका जे काय करायचे ते स्वतःच्या मनगटाच्या जोरावर करा तुमच्या मनगटातली ताकद ही तुमच्याच कामाची तुमच्या मेंदूची ताकद ही तुमच्या कामाची आलं लक्षात पुढे पहा 280.45 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत ही 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे 280.45 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत 4 ची स्थानिक किंमत किती 0.4 बोला 4 ची स्थानिक किंमत 0.4 त्याच्यानंतर ही म्हणजे काय बरोबर 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे 8 ची स्थानिक किंमत किती सांगा 80 च्या म्हणजे गुणिला किती पट म्हणजे काय x गुणिला x केलं का नाही तर सांगा गुणिला 80 तर काय होईल भागीला 80 तर बिंदास काय लिहायचा 4/80 पॉईंटच्या पुढे एक अंक म्हणून एकावर 1 0 मग याचा अर्थ काय झालं सांगा 800 झालं बरोबर मग 4 1 4 4 किती 4 200 म्हणून या ठिकाणी 1 किती 200 तर x बरोबर किती आले सांगा 1/200 त्या नंबर समजलं का 73.249 या संख्येतील 9 अंकाची स्थानिक किंमत ही 3 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे 73.249 9 या अंकाची स्थानिक किंमत सांगा बॉम्बला 0.209 ही म्हणजे काय बरोबर 3 अंकाची स्थानिक किंमत 3 ची स्थानिक किंमत किती 3 च्या म्हणजे काय गुणिला किती पट म्हणजे काय x गुणिला 3 येते काय होईल भागीला 3 या पॉइंटला घाबरायचं नाही तुम्हाला सांगितलेलं काय करायचंय मग आता इथं काय लिहायचं बिंदास 9/3 लिहायचं पॉइंट म्हणजे काय छेदस्थानी 1 वरचा पॉइंट म्हणजे काय छेदस्थानी 1 पॉइंटच्या पुढे किती अंक आहे सांगा 3 म्हणून एकावर किती 0 3 0 भाग थोडा 3 1 3 3 3 9 मग 3/1000 पण आता इथं जर समजा 3 किती एकावर किती 0 येईल तुम्हाला 3 0 दिसतात म्हणून याचा घात 0चा घात 3 1 0
शून्याचा घात 1, 2 शून्य असेल शून्याचा घात 2, 3 शून्यासाठी शून्याचा घात 3, 4 शून्यासाठी शून्याचा घात 4, 5 शून्य आणि 5चा घात शून्य नाही, शून्याचा घात 5, 6 शून्य असेल तर शून्याचा घात 6 आणि तो 1 कायम ठेवायचा. आलं का तुमच्या लक्षात? तर मग आता इथं काय करायचं, हे 3 जसे तसे लिहायचे. आता इथं याच्यामध्ये पाहायचंय आणि अधिक 10चा घात आहे खाली, तर वर काय होईल, याचा 10चा वजा 3रा घात. तर 3 गुणा 10चा वजा 3रा घात आहे का? 1 नंबर आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. कधी कधी पॉइंट मध्ये सुद्धा येऊ शकतं, म्हणून तिकडे घात वाढवावं लागेल, इकडे कमी करावं लागेल, तितके अंक सोडून पॉइंट द्यावं लागेल. असे काही गणित असतात. पुढे बघा, 516.2348 या दशांश अपूर्णांकातील 2 अंकाची स्थानिक किंमत ही 8 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 516.2348, 2 अंकाची स्थानिक किंमत किती सांगा? 0.2. त्याच्यानंतर ही म्हणजे काय? बरोबर 8 ची स्थानिक किंमत किती सांगा बॉम्बला? 0. किती आहे? 308. हे 3 अंकाच्या ऐवजी 3 शून्य घेतले आणि 8 हे जसे तसे लिहिले. समजलं का तुम्हाला? काय झालं, चक्कर आली का? हा, तुला मनात काही आलं का? झटके येते थोडेसे, काही असं काही समजत नाही त्याच्यामुळे होतं का? झोप यायला लागली का? ते मागच्या साईडनं झोप आहे तिथं. आता पलंग असतात, मी तुला पलंग टाकून दिला असतं, मस्त झोपला असतं तो. पण इलाज नाही, माझा बी इलाज नाही. कदाचित भविष्य काळात मी सुविधा करण्याचा प्रयत्न करेन, आणि वाटल्यास इकडे समजत नसेल तर मागच्या साईडनं टीव्ही लावून देईल, मग जास्त समजत. हा चला लक्ष द्या. च्या म्हणजे काय? गुणिला. किती पट म्हणजे काय? x. मूळ पदावर यायचं ताबडतोब. तर आता सांगा, इथं गुणिला 0.0008 आहे, तिथे काय होईल? भागेला 0.0008. तर बिंदास काय लिहायचं सांगा? 2/8. आता सांगा पॉईंटच्या पुढे एक अंक म्हणून खाली एकावर 1 शून्य. पॉईंट आहे, पॉईंटचा वर काय बनतो? 1 बनतो. पॉईंटच्या पुढे किती अंक आहे? 4. म्हणून किती शून्य? 4 शून्य असं लिहायचंय. एका शून्याला एका शून्यानं काटा. 2 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये? आता सांगा, बे एक बे, बे चौक 8. कशामध्ये गणित ते पाहायचे. आता 4 आणि 1000 कोणत्या पाड्यामध्ये? 4च्या. 4 एक 4, 4 250, 1000 म्हणजे 250 चौक किती होतात? 1000. समजलं ना? मोठा बॉक नाही घ्यायचा, नसून जमत बेलन कोंपायचं. तर अशा पद्धतीने लिहायचं. समजलं का? हायगीच करायची नाही. तर मग उत्तर किती आलं सांगा? 250 म्हणजे 250. दादा पुढचं गणित पहा. 812.0356 या संख्येतील 3 अंकाची स्थानिक किंमत ही 6 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? गणित एकदम सोपे आहे. म्हणजे असं समजून घ्यावं लागतंय, जे नवीन असतात त्यांच्यासाठी पहिली रिव्हिजन म्हणजे नागटी असते. त्याच्यासाठी काय करायचं? पहिलं रजिस्टर लिहायचा प्रयत्न करायचा आहे. दिलेल्या सिलेबस नुसार अभ्यास चालू करायचा आहे. तुमच्या प्रत्येक गणिताला म्हणजे प्रत्येक चॅप्टरला 10 दिवसातून रिव्हिजन आली पाहिजे, तेव्हा त्याला विसर पडत नाही. कॉपी सेंटरच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष माहिती. तर मग सांगा, 812.0356 3 अंकाची स्थानिक किंमत किती सांगा? 0.03. ही म्हणजे काय सांगा? बरोबर 6 अंकाच्या स्थानिक किंमत किती आहे? पहा असं लिहायचं. 0. किती अंक दिसतात तुम्हाला? 3 शून्य लिहायचे आणि इथं 6 लिहायचे. 4 म्हणजे काय? गुणिला. किती पट म्हणजे काय? x. मांडणी समजणं महत्वाची, आपल्याला गणिताची भाषा समजणं महत्वाची. गुणिला 0.0006. तिकडे काय होईल? भागेला 0.0006. समजलं? बिंदास काय लिहायचं सांगा? 3/6. पॉईंटच्या पुढे 2 अंक म्हणून एकावर 2 शून्य. खाली पॉईंटच्या पुढे 4 अंक म्हणून एकावर 4 शून्य लिहिले असे.
आता 3 1 3 3 2 6 मामला राहिला या ठिकाणी 2 0ला 2 0 काढून टाका आणि बे 1 बे 50 100 म्हणजे 50 1 50 म्हणजे या ठिकाणी एक्सचं नाव काय आलं सांगा 50. काय अडचण याच्यामध्ये? गणित चेंज झालंय. आता गुणाकार उत्तर विचारले. 73 55 2 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? 73 55 2 तर सांगा मग 5 अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? आता डाव्या साईडचा 5 हा याची स्थानिक किंमत मोठी असते, उजव्या साईडच्या 5 ची स्थानिक किंमत लहान असते. मग डाव्या साईडचे 5 ची स्थानिक किंमत सांगा. 5 च्या पुढे किती अंक आहे? म्हणून एका 5 वर 2 0. या 5 च्या पुढे किती अंक आहे सांगा? 1 म्हणजे 5 वर 1 0 म्हणजे या 5 ची स्थानिक किंमत 500, या 5 ची स्थानिक किंमत किती झाली 50. यांचा काय विचारला? गुणाकार. काय विचारला? गुणाकार. किती शून्य दिसतात तुम्हाला सांगा? म्हणून 3 शून्य जसे तसे लिहायचे आणि 5 5 25 गुणाकार किती आला सांगा? 25,000. (53.282) या संख्येतील दोन्ही अंकाची स्थानिक किमतीचा गुणाकार किती? 53.282 दोन्ही अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? आता डाव्या साईडचा 2 आहे हा याची स्थानिक किंमत मोठी आहे, उजव्या साईडचा 2 याची स्थानिक किंमत लहान आहे. मग या 2 ची स्थानिक किंमत सांगा 0.2. उजव्या साईडच्या 2 ची स्थानिक किंमत 0.202. एवढं समजलं ना? त्यांचा करायचा गुणाकार. बिनधास्त सांगा. बे 2 4 किती अंक सोडून पॉइंट 3 3 आणि 1 4 म्हणजे 4 अंक सोडून पॉइंट द्यायचा. असा झालं याचं उत्तर. पॉइंट मध्ये नाही का? टेन्शन घेऊ नका, हेही सुद्धा बरोबर आहे. तर मग आता पुढं 2/10 गुणिला 2 पॉइंटच्या पुढे 3 अंक एकावर 3 0. मग आता इथं तुम्हाला किती शून्य दिसतं त्यांच्या गुणाकारामध्ये? 4 म्हणजे 1 1 1 एकावर 4 0 आणि बे 2 4 4 आपण किती 10,000 आहे. मग आता या ठिकाणी सांगा 4 म्हणजे काय? 2चा वर्ग गुणिला आता ये एकावर 4 शून्य म्हणजे काय? या ठिकाणी शून्याचा घात किती झाला? 4. बरं नसतील तर जाऊ दे आपण 4 लिहू. चला 4 लिहू. नसू दे 2चा वर्ग असन तसं नाही, इथं 4 आहे. ऑप्शन वर डिपेंड आहे. तर मग इथं अधिक 10चा चौथा घात येत तर गुणिला वर काय होईल? 10चा वजा चौथा घात. हाय का उत्तर? पहा किती नंबर? 3 नंबर. समजलं? 93.089 या संख्येतील 9 अंकाची स्थानिक किमतीचा गुणाकार किती? बोला. 93.089 9 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? मग आता सांगा डाव्या साईडचा 9 हा मोठा असतो, या 9 ची स्थानिक किंमत किती झाली? 90. उजव्या साईडचा सांगा 0.209 यांचा गुणाकार करायचा आहे. तर आता बिनधास्त काय लिहायचं सांगा? 90 गुणिला 9 आपण एकावर 3 0 लिहिले. एका शून्याला एका शून्याने काढा. 9 9 81. आता 81 आपण 100 म्हणजे 10चा कितवा घात? दुसरा घात. तर मग आता इथं 81 म्हणजे काय? जसे तसे लिहायचे 9चा वर्ग. हाय का? इथं आहे. खाली अधिक 10चा दुसरा घात आहे तर वर काय होईल? गुणिला करायचा 10चा वजा दुसरा घात. झालं हे उत्तर. किती नंबर सांगा? 2 नंबर. असं गणित आहे. घातांकाच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला उत्तर काढायचे. ज्यावेळेस आपण घातांकाचा चॅप्टर घेऊ त्यावेळेस जास्तीत जास्त समजेल. काय झालं? काही गणित पुढच्या चॅप्टर मधले संख्या चॅप्टर मध्ये आलेत त्याच्यामुळे त्याला इलाज नाही. ते समजल्याबरोबर हे गणित तुम्हाला अशा प्रकारचे समजतील. पुढचं गणित पहा. 40.295 या संख्येतील 4 आणि 9 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? 40.295. मग सांगा 4 ची स्थानिक किंमत 40 गुणिला सांगा 9 ची स्थानिक किंमत 0.09
आता यांचा गुणाकार करायचा सांगा. 40 गुणिला 9 आपण पॉईंटच्या पुढे 2 अंक एकावर 2 शून्य, एका शून्याला एका शून्यानं काढा. 4 नम 36 आपण 10 झाले की नाही. इथं बरोबर सांगा की इथं काही वर्ग आहे का? आहे. मग इथं सांगा 6चा वर्ग 36 आणि 10चा अधिक 1 वा घात आहे तर काय होईल? वर 10चा वजा 1 वा घात म्हणजे 6चा वर्ग गुणिले 10चा वजा 1 वा घात. किती नंबर? 2 नंबर. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 2 आणि 3 या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे? बेरीज कसं करायचं ते आपण नमुन्यामध्ये शिकलो. तर मग आता याच्यामध्ये फटाफट सांगायचं. कोणाचं सांगितलं? 2 आणि 3. हे 2 जसे तसे उचलायचे लिहायचे आणि 3 उचलायचे जसे तसे लिहायचे. पुढे किती आहे? 14च्या ऐवजी 2 शून्य घ्यायचं कारण इथं 2 आणि 3चं नाव घेतलं म्हणून तेच अंक लिहायचे. बेरीज ऑटोमॅटिक होऊन जाते. येतील ना? काहून गडबड करतो? थोडं नीट बैस ना. काहून परेशान होतो? हा सांगा. 3चं नाव काय आहे? 3 पॉइंट. आता इथं किती आहे? 14. याचे किती? याचे 2 शून्य. 2चं नाव घेतलं म्हणून 2 लिहा. झाली बेरीज ऑटोमॅटिक. नंतर 3 पॉइंट 2चं नाव इथं आहे. 2 आणि 3चं म्हणून जसे तसे लिहिले. 14च्या ऐवजी किती घ्यायचे? 2 शून्य म्हणजे 2 अंकाच्या ऐवजी 2 शून्य. आता इथं 3चं नाव आहे आणि इथं 2चं नाव आहे. पॉइंट 0 1चा शून्य घेतला आणि 4चा शून्य घेतला. तर मग आता कोणाची किंमत जास्त आहे? बेरीज जास्त आहे सांगा. 3 नंबरची. कारण या ठिकाणी काय 3.200 समजलं? त्याची बेरीज जास्त आहे. बेरीज ऑटोमॅटिक होती. बेरीज करून पाहतो मी स्थानिक किमतीची नंतर. ही येणार. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 3 आणि 4 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे? कोणाचं म्हणलंय? कमी आहे. पुन्हा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 3 आणि 4 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात कमी आहे? तिथं कमी उत्तर काढायचं हे आमचं टार्गेट आहे. टार्गेट मारायचं असे, रेश ओढायची. कमी काढायचं का जास्त काढायचंय? तर मग आता सांगा 3 आणि 4चं नाव. 3 आणि 4 पॉइंट 1च्या ऐवजी किती याचे? 0 आणि 2च्या ऐवजी 0. 3चं नाव लिहा. पॉइंट 1चं 0 2चं आणि 4चं नाव 4. कारण इथं 4 आणि 3चं नाव. 4चं नाव 4 पॉइंट 3चं नाव 3. याचे 12चे 2 शून्य घ्या. 3चं नाव 3 पॉइंट 4चं नाव 4 आणि 12चे 2 शून्य 2 अंक आहे म्हणून. मग आता कोणाची किंमत कमी आहे सगळ्यात जास्त सांगा? किती नंबर? बघा 3.004. कमी विचारलंय म्हणून कमी सांगायची. आणि सर्वात जास्त कोणाची सांगा? 3 नंबरची 4.300. तेवढंच आहेत ना? 4.300. 45.025 या संख्येतील 5 अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? आता सांगा 5 अंकाची स्थानिक किंमत किती? 5. आणि 5 अंकाची स्थानिक किंमत किती सांगा? 0.05. चिथले तिथं असं मांडायचं. किती? 0.005 असं मांडायचंय. तर मग आता पुढं बिंदास खाली याचं सांगा. 5 गुणिला 5 आपण पॉइंटचा खाली 1 घ्यायचा. पॉइंटच्या पुढे 3 अंक एकावर 3 शून्य. 5 5 25. इथं काय करायचंय? म्हणजे 10चा तिसरा घात आहे. तिथं आपल्याला काय करावं लागेल? वर्ग करावं लागेल. म्हणून एक स्टेप आपण या ठिकाणी वाढवू. 10चा तिसरा घात म्हणजे सांगा 25 म्हणजे काय? 5चा वर्ग गुणिला अधिक 10चा तिसरा घात आहे. काय होईल? वर गुणिला लिहून वजा 10चा तिसरा घात म्हणजे 5चा वर्ग गुणिला 10चा वजा तिसरा घात. समजलं? किती नंबर? 1 नंबर. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक किमतीच्या संदर्भात प्रश्न आपण पाहिले. त्याच्यामध्ये दर्शनी किंमत पाहिल्या. दशांश अपूर्णांक पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? दशांश अपूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? हे सगळं आपण पाहिले. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन राहिलेलं नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्याच्या PDF पण तुम्ही लिहून घेऊ शकता. तर आता लगेच काय करायचं आपल्याला? 5 मिनिटांमध्ये राहिलंच का? हो का? चला घेऊन टाकू शेवटचं गणित.
85.125 या संख्येतील 8 व 2 अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? तर सांगा मग 8 ची स्थानिक किंमत किती? 80 गुणिला 2 ची स्थानिक किंमत 0.02 तर मग यांचा गुणाकार सांगा 80 गुणिला 2 बिंदू असल्याचे पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणजे पॉईंटच्या पुढे 2 अंक होऊन एकावर 2 शून्य एका शून्याला एका शून्य काढायचं 8 दोन्ही 16 आता 16 आपण 10चा 1वा घात आहे का नाही तर मग आता इथं कशा स्वरूपात लिहिलेलं आहे ते पाहायचंय तर आता 16 म्हणजे काय 10चा अधिक 1वा घात आहे तर गुणिला 10चा वजा 1वा घात होईल ना मग आता 16 म्हणजे काय 4चा वर्ग 16 झाला पुन्हा 4चे डिव्हायडेशन करायचं 2चा वर्ग आहे का नाही म्हणून या ठिकाणी 2चा कितवा घात येईल 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16 म्हणजे कितवा चौथा घात समजलं म्हणजे 2चा चौथा घात गुणिला 10चा वजा 1वा घात किती नंबर आहे सांगा 4 नंबर समजलं का लगेच पाढे वर्ग घन ए साठी 1 बी साठी 2 मूळ संख्या त्रिकोणी संख्या मराठी महिने आणि ऋतू वाटलंच नक्षत्र आलं लक्षात तर लगेच 5 मिनिटांमध्ये आपल्याला म्हणायचं लगेच बुद्धिमापनचा प्लेट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मराठीचा